गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी वरील पुढील प्रॉब्लेम पाहतोय. श्री अथर्व इज वर्किंग ॲज an executive manager in a reputed company located at Delhi, and he furnished the following information of income for the year 2019-20. आपण इथं 2019-20 साठी दिलेली जी माहिती आहे ती माहिती आपण पाहिलेली आहे. या माहितीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती सर्वात महत्त्वाची जे फायनान्शियल इयर आहे ते 2019-20 आहे. आता याच्यातला पहिला पॉइंट आपल्याला दिलेला आहे, बेसिक सॅलरी 25,000 रुपये पर मंथ, 25,000 रुपीज पर मंथ बेसिक सॅलरी म्हणजे आपल्याला प्रत्येक वर्षाची काढावी लागेल. डिअरनेस अलाउन्स रुपीज 8,000 per month and rupees 2,000 per month for retirement benefits. म्हणजे डिअरनेस अलाउन्स ऍक्च्युली आपल्याला 8,000 पर मंथ आहे, मात्र त्यातला रिटायरमेंट बेनिफिट साठी आपण 2,000 रुपये घेतलेले आहेत. बोनस रुपीज 50,000 इथे काही पर मंथ दिलेले नाही म्हणजे हा अॅन्युअली आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स रुपीज 2,000 पर मंथ. इंटरेस्ट ऑन आरपीएफ ऍट 14% रुपीज 42,000. इंटरेस्ट ऑन आरपीएफ दिलेलं आहे 14%. म्हणजे इथं आपल्याला इथे जे काही एक्झम्पशन प्रोसेस आहे ती पाहावी लागेल. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ इज 15% ऑफ सॅलरी. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आरपीएफ इथे सुद्धा आपल्याला एक्झम्पशन पाहावं लागेल. ही इज प्रोव्हाइडेड टू फर्निश्ड अकोमोडेशन ऍट दिल्ली बाय द एम्प्लॉयर. आता त्याला अकोमोडेशन दिल्लीमध्ये दिलेलं आहे एम्प्लॉयरने. द कॉस्ट ऑफ फर्निचर इज रुपीज 50,000 आणि त्यासाठी काही त्यानं फर्निचर दिलेल्या फर्निचरची कॉस्ट आहे 50,000 म्हणजे ते फर्निश्ड अकोमोडेशन झालं. द रेंट पेड फॉर अकोमोडेशन बाय श्री अथर्व इज रुपीज 3,000 पर मंथ. आता या अकोमोडेशन साठी अथर्व 3,000 रुपये पर मंथ रेंट पेड करतो. नेक्स्ट पहा, सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर फॉर द फॅसिलिटी ऑफ स्वीपर रुपीज 1,000 पर मंथ. सॅलरी एम्प्लॉयरने दिलेली आहे ती कुणाकुणाची दिलेली आहे बघा. स्वीपर 1,000 रुपये पर मंथ, वॉचमन 1,200 पर मंथ, सर्वंट रुपीज 1,500 पर मंथ. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ ए 1,800 cc कार फॉर बोथ ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज. त्याने 1800 cc कार, आपला नियम आहे 1600 cc अँड अबव, म्हणजे इथं 1600 cc चा आपल्याला भाग पाहायला मिळेल. 1600 cc आपल्याला दिला असेल तर नियम काय आहेत आणि एक्सीड 1,600 असेल तर आपल्याला काय आहेत ते नियम पाहावे लागतील. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस आर बॉर्न बाय द एम्प्लॉयर. आणि जे काही खर्च आहेत ते खर्च सगळे एम्प्लॉयरने केलेले आहेत. ओके. देयर इज अ नो चॉपलर. इथे या ठिकाणी ड्रायव्हर किंवा चॉपलर नाहीये, त्यामुळे त्याची सॅलरी वगैरे इथं आपल्याला काढायची नाहीये, घ्यायची नाहीये. फक्त या ठिकाणी आपल्याला 1800 cc कार त्यानं या ठिकाणी वापरलेली आहे बोथ ऑफिस अँड प्रायव्हेट पर्पज, म्हणजे त्या अनुषंगानं आपल्याला इथे अमाऊंट घ्यावी लागेल. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल पेड बाय एम्प्लॉयर. परत एम्प्लॉयरने ही फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे, परकिजिट दिलेला आहे. गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल 12,000 रुपयाचं. स्टँडर्ड डिडक्शन ऍज पर लॉ आपण या ठिकाणी कायद्यानुसार आपल्याला 50,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन आहे. प्रोफेशनल टॅक्स सांगितलेलं आहे 2,500 रुपये. ओके. कॉम्प्युट इज टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2020-21. इथे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम घेताना थोडासा असेसमेंट इयर 2020-21 याला गृहीत धरून या ठिकाणी घेतलेला आहे. तर इथे सोल्युशन आपण करायचं आहे. सोल्युशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. तर इथे कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम आपल्याला पहिल्यांदा दाखवून घ्यावं लागेल. त्यामध्ये 2 कॉलम करा. पर्टिक्युलर रुपीज, काही वेळा इनर कॉलम केला तरी काय हरकत नाही. आता बेसिक सॅलरी बघा, पहिला पॉइंट दिला होता 25,000 रुपये बेसिक सॅलरी पर मंथ होती, म्हणजेच इंटू 12 म्हणजे एका वर्षाचे किती होणार आहेत 25,000 गुणिले 12 म्हणजे 3 लाख रुपये.
डिअरनेस अलाउन्स ₹8,000 आपल्याला दिलेला आहे. इथे रिटायरमेंट बेनिफिट घ्यायचा नाही. डिअरनेस अलाउन्स या ठिकाणी 8,000 गुणिले 12 96,000 रुपये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा पॉइंट आपल्याला त्याच्यातला दिलेला आहे बोनस. बोनस आपल्याला अॅन्युअली दिलेला आहे 50,000 ऍज इट इज. एंटरटेनमेंट अलाउन्स आपल्याला 2,000 रुपये दिलेला आहे प्रति महिना. 12 महिन्याचे झाले, 12 दुनी 24,000. आता इथे आपल्याला ऍडजस्टमेंट महत्वाचे आहे. आपल्याला पॉइंट दिला होता त्याच्यामध्ये की तो म्हणजे इंटरेस्ट ऑन RPF ऍट 14% ₹42,000. म्हणजे इथं आपल्याला 14% हे दिलेले आहेत. 42,000 रुपयाचे 14% याच्यावरचं इंटरेस्ट आहे RPF वरच. ओके, तर आता आपल्याला इथे काय होतं, RPF चा नियम आहे की आपल्याला 9.5% 9.5% इतकी अमाऊंट काय होते, एक्झम्प्ट होते. म्हणजे 14% म्हणजे आपल्याला 42,000 अमाऊंट दिलेली आहे. इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF ऍट 14% अमाऊंट किती आहे, 42,000. म्हणजे 14% म्हणजे 42,000, तर 9.5% म्हणजे किती, तर 9.5% इतकी अमाऊंट आपल्याला यातून एक्झम्प्ट करायची आहे. म्हणजे 14% मधून ही 9.5% आपल्याला काढून टाकावे लागणार. ओके, म्हणजे याचा अर्थ बरेच जण ही ऍडजस्टमेंट करत असताना ही मायनस करतील आणि येणारा अमाऊंट न याला मल्टिप्लाय करतील आणि डायरेक्ट अमाऊंट घेतील. काही या ठिकाणी काय करतील, 9.5% काढतील, कारण एक्झम्पशनचा रूल आहे आपल्याला 9.5%. म्हणजे 42,000 गुणिले 9.5% भागिले 14%. कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते अमाऊंट येणार आहे 28,500. 42,000 मधून 28,500 गेले की अमाऊंट राहणार आहे 13,500 रुपये. काही लोक काय करतील, इथे 14% मधून 9.5% घालवतील. जे अमाऊंट शिल्लक राहते त्यानं, म्हणजेच पर्सेंटेज जे येतं त्यानं मल्टिप्लाय बाय 42,000, डायरेक्ट अमाऊंट आपल्याला मिळेल 13,500. ओके, त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू RPF ऍट 15% आपल्याला दिलेलं आहे. सांगताना या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं असतं, त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. काय सांगितलेलं आहे बघा, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF इज 15% ऑफ सॅलरी. मग सॅलरी म्हणजे कोणती, तर इथं RPF साठी आपल्याला सॅलरी काढावी लागेल. म्हणजेच RPF साठी सॅलरी इथं विचारात घ्यावी लागणार. आता ही RPF साठी जी सॅलरी आहे ती काय आपल्याला नेमकी करायची आहे. ओके, 15% ऑफ सॅलरी, म्हणजे सॅलरीच्या 15% आपल्याला अमाऊंट इथे विचारात घ्यायची. तर बघूया आपण, सॅलरी आपल्याकडे काढायचं आहे. बेसिक सॅलरी आपण घेतलेली आहे बघा 3 लाख रुपये. डिअरनेस अलाउन्स आहे इथे 96,000 रुपये. मात्र इथं आपल्याला कन्सिडरेट करायचं असताना त्याचा फॉर्मिंग पार्ट म्हणजेच काय की त्यामध्ये असणारा जो रिटायरमेंट आपल्याला जी काही दिलेली असेल ती अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे यामध्ये सॅलरी टू कॉन्ट्रीब्युशन टू RPF हा फॉर्म्युला पाहिल्यानंतर याचा फॉर्म्युला आहे सॅलरी काढण्यासाठी बेसिक पे प्लस DA फॉर्मिंग पार्ट, म्हणजे जो आपल्याला रिटायरमेंट बेनिफिट दिलेला आहे तो, प्लस कमिशन इन पर्सेंटेज. ओके, आता कमिशन तर या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही आहे. बेसिक पे दिलेला आहे तो आपण काढलेला आहे 3 लाख रुपये. DA आपल्याला फॉर्मिंग पार्ट घ्यायचा म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट घ्यायचं आहे. ती अमाऊंट घेत असताना आपल्याला जी फॉर्मिंग पार्टची अमाऊंट दिली तेवढीच घ्यायची आहे. म्हणजे 2,400 रुपये आपल्याला ही अमाऊंट किती आहे पहा, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पाहावी लागेल 2,000 रुपये. ओके, तर 2,000 रुपये हे आपल्या रिटायरमेंट बेनिफिट साठी आहेत. म्हणजे 2,000 गुणिले 12 म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळेल 12 दुनी 24,000. अशी आपल्याला सॅलरी मिळेल 3,24,000. ओके, आता 3,24,000च्या आपल्याला किती टक्के घ्यायचं आहे, 15%. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन टू RPF आपल्याला इथे 15% कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हा 15% आपण या 3,24,000 वर काढायचा आहे. ओके, 3,24,000चे 15% किती आले, 48,600. 48,600 रुपये. आता आपला नियम काय सांगतो की 12% एवढं एक्झम्पशन आहे याच्यामध्ये, आणि म्हणून या ठिकाणी एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स 12% ऑफ सॅलरी. 12% सॅलरीच्या आपल्याला इथे मायनस करावे लागेल. आपली सॅलरी असणार आहे 3,24,000, त्याचे 12% काढा
अमाऊंट येणार आहे 38,880 रुपये. ही अमाऊंट आपण काय करायची आहे, 48,600 मधून मायनस करा, आपल्याला अमाऊंट मिळेल 9,720 रुपये. ओके, 9,720 रुपये इतकी आपल्याला अमाऊंट मिळेल. आता ही झाली ऍडजस्टमेंट, म्हणजे इथे या दोन्ही ऍडजस्टमेंट्स आपल्याला फार महत्वाच्या होत्या. आता पुढचा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय टायटल दिलेलं आहे बघा. त्यानंतर सांगितलेलं आहे, ही इज प्रोव्हाइडेड विथ ए फर्निश्ड अकॉमोडेशन ऍट दिल्ली बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरने त्याला फर्निश्ड अकॉमोडेशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये जे अकॉमोडेशन जे आहे त्याच्यामध्ये जे फर्निचर आहे त्या फर्निचरची कॉस्ट किती आहे, 50,000. आणि ऍक्च्युली या ठिकाणी अथर्व काय करतो, 3,000 रुपये पर मंथ त्या अकॉमोडेशनचं भाडं देतोय, रेंट देतोय. आता इथं सुरुवातीला आपल्याला अकॉमोडेशन साठी आपल्याला काय करावं लागतं पहा. जर अकॉमोडेशन आपल्याला दिलेलं असेल तर त्यासाठी एक वर्किंग नोट आपल्याला करावं लागेल. इफ देर इज अ हाऊस और अकॉमोडेशन इज प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर, तर आपल्याला नियम जो आहे त्या नियमाचा आधार घ्यावा लागेल. आणि पॉप्युलेशन बेस आपल्याला जर पाहिलं, आता दिल्लीची लोकसंख्या जर बघितली, इट इज अ मोर दॅन 25 लाख, 25 लाखाच्या वर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याची जी सॅलरी आहे ते व्हॅल्युएशन जे आहे ते किती येतं, 15% ऑफ सॅलरी. ओके, आता ही जी सॅलरी आहे ती सॅलरी काढत असताना काय करायला लागतं बघा. पहिल्यांदा आपल्याला बेसिक सॅलरी घ्यावं लागणार आहे, डीए फॉर्मिंग पार्ट या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, बोनस असेल तर तो घ्यावा लागेल, कमिशन असेल तर घ्यावं लागेल, फीज घ्यावं लागतील, ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस घ्यावे लागतील, एनी मनी चार्जेबल. या फॉर्मॅट आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये काय काय माहित होतं आपल्याला. बेसिक सॅलरी आहे 3 लाख रुपये, डीए फॉर्मिंग पार्ट मगाशी आपण काढला होता 24,000 रुपये, 50,000 रुपये बोनस आहे या ठिकाणी, आणि आपल्याला हे 24,000 रुपये. आता हे 24,000 काय आहे बघा, आपल्याकडे एंटरटेनमेंट अलाउन्स असणार आहे. तर इथं 24,000 रुपये एंटरटेनमेंट अलाउन्स आपल्याला दिलेले. हे सगळे अलाउन्स म्हणजे ऑल टॅक्सेबल अलाउन्स आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला घ्यावा लागेल. ओके, आता इथे आपण एंटरटेनमेंट अलाउन्स सुद्धा घेतलेला आहे. 24,000 अमाऊंट किती झाली, 3,98,000 रुपये. आता याचे 15% म्हणजे 3,98,000 चे 15% किती झाले, 59,700 रुपये. ओके, 59,700 रुपये. आता आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ फर्निचर 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर आपल्याला दिलेलं आहे. 10% ऑफ 50,000 म्हणजे फर्निचरची कॉस्ट होती 50,000, 50,000च्या 10% आपल्याला घ्यावी लागेल, म्हणजे 59,700 अधिक हे 5,000, म्हणजे टोटल व्हॅल्युएशन विथ फर्निचर आपल्याला जे पाहायला मिळेल ती अमाऊंट किती असणार आहे, 64,700. 64,700. याच्यामधून आता त्यांना ऍक्च्युअल रेंट किती पेड केलेला आहे तो मायनस करावा लागेल. म्हणजे 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला दिलेला आहे, म्हणजे 12 महिन्याचे असे मिळून 36,000 रुपये झाले. अमाऊंट होणार आहे 28,700. म्हणजे इथं त्याचं अकॉमोडेशन जे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे विथ फर्निचर, याची कॉस्ट आपल्याला मिळाली, ते आपल्याला इथे लिहावी लागेल. आता इथे काय करायचंय बघा, हाऊस ऍट कन्सेशनल रेट. आपल्याला इथं त्याला जे रेंट आहे वगैरे हे सगळं काढल्यानंतर आपल्याला अॅन्युअल अमाऊंट किती मिळाली, 28,700 रुपये एवढे त्याचे काय झाले, टॅक्सेबल झाले. ओके, आता पुढचा पॉइंट आपल्याला काय दिलाय पहा. He has provided salary paid by employer for the facility of sweeper, watchman, servant. 1,000 रुपये, 1,200 रुपये आणि 1,500 रुपये अशा प्रमाणे सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर म्हणून या ठिकाणी सगळे टॅक्सेबल होतील, तो आपल्याला टॅक्सेबल करावे लागतील. एम्प्लॉयरने पेड केलेले आहेत. डोमेस्टिक सर्वंट्स, स्वीपर 1,000 into 12, 12,000, वॉचमॅन 1,200 into 12, 14,400, सर्वंट 1,500 गुणिले 12, 18,000 रुपये. टोटल येणार आहे 44,400. ओके, त्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट आपल्याला बघायचे आहे ते म्हणजे मोटर कार. आता मोटर कारचं इंजिन जे आहे ते इंजिन्स किती आहे बघा, 1600 सीसीच्या वर, म्हणजे 1.6 लिटर पेक्षा सुद्धा जास्त आहे. इथं सांगितलेलं आहे आपल्याला 1,800 सीसी कार. 1,800 सीसी कार म्हणजे इथं कारची जी सीसी आहे ती 1600 सीसी पेक्षा जास्त आहे आणि त्याचा वापर आपण
बोथ पर्पज ऑफिशियल अँड प्रायव्हेट पर्पज केलेला आहे. आणि याच्यावरचं जो काही रनिंग मेंटेनन्स एक्सपेन्सेस जे आहे ते सगळे एम्प्लॉयरने घेतलेले आहेत, दिलेले आहेत. आता याच्यावर ऍडजस्टमेंट आपले जे नियम आहेत त्या नियमांचा वापर करायचा आहे आणि म्हणून आपण नियम वापरतो याच्यासाठी. याचंही वर्किंग नोट आपल्याला करावं लागतंय बघा. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. ओके. इफ याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत, ते मुद्दे काढा पहिल्यांदा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. पहिला मुद्दा काय, कार इज ओन बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरनं सगळं केलेलं आहे. इट इज प्रोव्हाइडेड बाय द कंपनी अँड दॅट इज वाय इट इज द कार ऑफ एम्प्लॉयर. ओके. त्यानंतर मेंटेनन्स रनिंग एक्सपेन्सेस कुणी दिलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्या एम्प्लॉयरने दिलेले आहेत. ओके. ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयरने दिलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला हाही भाग आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये हे एम्प्लॉयरनं सहन केलेले आहेत. त्यानंतर सीसी जो आहे तो 1600 पेक्षा जास्त आहे आणि या तिन्ही नियमामध्ये बसल्यानंतर आपल्याला या नियमाचा आधार घेऊन जर 1600 पेक्षा जर सीसी जास्त असेल तर आपल्याला 2400 रुपये द्यावे लागतील. म्हणजे प्रत्येक महिन्याला 2400 रुपये. 2400 गुणिले 12 28,800 रुपये. इथे या ठिकाणी आपल्याला ड्रायव्हर किंवा चॉपलर दिलेला नाही आणि त्यामुळे त्याचे काही एक्सपेंडिचर्स याच्यामध्ये ऍड होत नाही आणि म्हणून आपण तेवढीच अमाऊंट इकडे घ्यायची, 28,800 रुपये. ओके. मोटर कार पर्क्स टॅक्सेबल इन द हँड ऑफ एम्प्लॉई 28,800. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बघा की फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर गॅस इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल ₹12,000. म्हणजे याच्यामध्ये गॅस दिलेला आहे, इलेक्ट्रिसिटी दिलेला आहे, वॉटर दिलेला आहे. ही अमाऊंट आपल्याला एम्प्लॉयरने दिलेली आहे त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट आहे 12,000. ओके. आणि नंतर जे दिलेले आहेत ते आपल्याला 2 डिडक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं फर्स्ट डिडक्शन इट इज ऑफ स्टँडर्ड डिडक्शन अँड द सेकंड इज गिवन ऑफ प्रोफेशनल टॅक्स. ओके. इथे आपण एंटरटेनमेंट टॅक्स इथे घेत नाहीये, अन्यथा त्या ठिकाणी आपल्याला तो गव्हर्नमेंट आहे, नॉन गव्हर्नमेंट आहे, हे क्लासिफिकेशन फार महत्वाचं त्याच्यासाठी असतं. ठीक आहे. ग्रॉस सॅलरी आपण करायची आहे, सर्वांची टोटल करायची आहे. अगदी बेसिक सॅलरी पासून आपल्याला टोटल येणार आहे 6,07,120. ही टोटल आपल्याकडे येईल. टोटल आल्यानंतर यातून डिडक्शन्स आपल्याला दिलेत बघा. स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला दिलेलं आहे. हे स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000 रुपयाचं. प्रोफेशनल टॅक्स आहे 2,500 रुपये. असा टोटल अमाऊंट या ठिकाणी मिळेल 52,500 रुपये. 6,07,120 मधून 52,500 रुपये वजा करा. आपल्याला टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ही आपल्याला मिळेल आणि ते त्याची अमाऊंट असणार आहे 5,54,620 रुपये. ओके. अशा पद्धतीनं काही ऍडजस्टमेंट्स याच्याशी ज्या निगडीत आहेत अशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कराव्या लागतील आणि त्या विचारात घेऊन मग त्याच्यामध्ये असणारे एक्झम्पशन्स वगैरे दिल्यानंतर काही टॅक्सेबल आणि त्याच्यामध्ये काही एक्झम्पशन्स असतील तर ते पाहिल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल ती म्हणजे आपला टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके. आपण हा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि सोडवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जे काय येणाऱ्या अडचणी त्या पाहता येतील. ओके. धन्यवाद.